नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोगाचा लाभ कधी मिळणार? तर चला घेऊया सविस्तर माहिती जाणून. त्याच अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला आत्ताच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला तर घेऊया सविस्तर माहिती जाणून. तर मित्रांनो, आता केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी अखेरकार 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेस औपचारिकता मंजूर दिली आहे. खरे तर 9व्या वेतन आयोगाची घोषणा जानेवारी महिन्यातच करण्यात आली होती, पण 9व्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना होत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजगी सुद्धा पाहायला मिळाली. पण आता सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना केली आहे. अधिकृतरित्या सरकारने 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेस मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे आता देशभरातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहेत. तर आता मित्रांनो, मंगळवार 28 ऑक्टोबर 2025 रोजी केंद्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत या आयोग मंजुरी देण्यात आलेली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सरकारच्या या निर्णयाची माहिती दिली आहे. 8व्या वेतन आयोगासाठी 3 सदस्य समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. आता आयोगाच्या समितीकडून पुढील काही माहितींमध्ये 9व्या वेतन आयोगाचा संपूर्ण अहवाल तयार करण्यात आलेला आहे. आयोगाला आपला अहवाल सादर करण्यासाठी 18 नोव्हेंबरचा कालावधी देण्यात आलेला आहे. तसेच त्यांच्या शिफारसी 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजेच आयोगाच्या शिफारशी 2027 पासून प्रत्यक्षात लागू होण्याची शक्यता आहे. पण नवीन वेतन आयोग जानेवारी 2026 पासून प्रभावी राहील. या निर्णयाचा सुमारे 50 लाख केंद्र सरकारचे कर्मचारी आणि 69 लाख निवृत्ती वेतनधारकांना फायदा होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती कर्मचाऱ्यांना प्रकाश देसाई यांची आयोगाच्या अध्यक्षपदी निवृत्ती करण्यात आलेली आहे. आयोग शिफारशी सादर करण्यानंतर केंद्र सरकार त्यांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक टप्पे पार पाडणार असून कर्मचाऱ्यांना वाढीव वेतनासोबतच 1 जानेवारी 2026 पासून लागू होणाऱ्या रकमेची थकबाकीही मिळणार आहे. तर मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.